कर्ज कितीही मोठं असू द्या, फक्त 3 सोमवार करा हा उपाय, लगेच फेटेल कर्ज। श्री स्वामी समर्थ। डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज चुकवता येत नसेल तर अशावेळी सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष वडाचे झाड। स्कंद पुराण असे सांगतो की वडाच्या झाडाखाली केलेली वटकेश्वर महादेवाची पूजा यामुळे आपल्याला कर्जमुक्ती दूर करते। कितीही मोठे कर्ज असू द्या, यामुळेच कर्ज फेडता येते। हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे। सलग येणारे 3 सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे, ती व्यक्ती कर्जात बुडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे, अशा व्यक्तीने सलग 3 सोमवार हा उपाय करावा। हा उपाय करण्यासाठी एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या। हा तांब्या तांबे या धातूपासून बनवलेला असावा। तांब्यामध्ये तांदूळ टाकावे आणि मनोभावे हे पाणी वडाला आपण अर्पण करायचा। अर्पण करताना वटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली जी समस्या आहे कर्जमुक्तीची, तर कर्जातून मुक्त व्हावे अशी प्रार्थना करायची। ती प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे या वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। परंतु स्त्रियांनी, मुलींनी नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। 3 सोमवार अशा प्रकारे सलग उपाय केल्यानंतर 3ऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मूळ आपण बरोबर आणायची। वडाच्या झाडाजवळची मुळी सोबत घरी घेऊन येणे, घरात आल्यानंतर एका सुख्या जागेवर ठेवायची आहे। त्यानंतर ही मुळी आपल्याला धाग्यात बांधून गळ्यात धारण करायची आहे। जर गळ्यात बांधता येणे शक्य नसेल तर तुम्ही पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मुळी तुमच्या जवळ राहील याची काळजी घ्या। सलग 3 महिने ही मुळी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे, कारण या मुळामध्ये वटकेश्वर महादेवाचा वास राहतो आणि ही मुळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्याजवळ खेचून आणते, तसेच तुम्हाला कर्जातून मुक्ती घडविते। यामुळे तुमचा आर्थिक स्तर नक्की बदलेल। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।